विंटर आर्क काय आहे विंटर आर्क? या विंटर आर्क मध्ये कोणी ना कोणी सर्व काही करते, म्हणजे कोणी बॉडी बनवतंय तर कोणी स्वतःमध्ये नवीन स्किल डेव्हलप करताय. त्याचमुळे म्हटलं आपण पण काही ना काही करू. त्यासाठी मी एक ठरवलं की आजपासून मी एक चॅलेंज सुरू करणार आहे. या विंटर आर्क मध्ये मी एकही दिवस न सोडता प्रत्येक दिवसाला एक नवीन ब्लॉग टाकेन. या 90 दिवसामध्ये ते आपल्याला 10K फॉलोअर्स कंप्लीट करायचं टार्गेट आहे. या चॅलेंजची सुरुवात आजपासूनच करू, क्योंकि बहुत सालों पहले एक महापुरुष कह के गए थे, कल करो सो आज करो सो अभी. त्यासाठी लवकर आंघोळ बिंगोळ करून डायरेक्ट तयार झालो. त्याचं कारण आहे की आम्हाला सकाळी 7 वाजता क्लासला जाणं पडतं. आता तुम्हाला एक नवीन स्टाईल दाखवतो बोट करायची. गंगाबाई का स्टाईल रे बाबा, कसा दिसतोय नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का. नंतर थोड्याच वेळात आपल्याला आपल्या भैयाला घ्यायला मग काय गाडीवर बसले आणि निघाले. क्लासमध्ये आले भाऊ. क्लासमध्ये येताच की भी साहिल भाऊने आपली वही घेतली. भाऊला म्हटले आपली गलत बात आहे. तरुण सीधा कामावरती आला, कारण की आज कमाएंगा तो रात में खाएंगा रे भाई. आता रूमवर जाऊन बॅग वगैरे ठेवून डायरेक्ट जेवायला निघायचं आपल्याला. तेवढ्यात आपला मेसवरचा फ्रेंड म्हणजे समाधान भेटला. गंगा भाऊ आम्हाला पण घ्या म्हणे तुमच्या ब्लॉग मध्ये. बस का म्हणजे भाई तुमच्यामुळे आहे मी. कुछ विषय नाही बोले, इसी बात पे मेरे तरफ से तुमको चाय बोले. वा म्हटलं ये होई ना अच्छी बात, कारण आपण चायला कधीच नाही म्हणे. चाय वगैरे पिऊन झाली. तेवढ्यात मला विचारायचा फोन आला, कुठे रे म्हणे. भाऊ जस्ट तुमच्या पिछे. तिथून डायरेक्ट आम्ही प्रेमनगरला आले. आज इथेच गरबा बघायचा. गरबा पाहतच होते तेवढ्यात पोट बने मालिक आमचे बंदोबस्त करा म्हणे लवकर, क्योंकि पहिले पेट पूजा बाद में काम दूजा. तेवढ्यात मला मनाचा छोटा भाऊ भेटला रे भाऊ. याला मी विचारलं की आपलं याचं नाव काय आहे, तर बघा त्याचं उत्तर काय होतं. आगोने रे आगोने भाई आगोने. तर पब्लिक आजचा एवढंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो पण ज्यादा फॉलो करून घ्या, कारण की आपल्याला आपला टार्गेट पूर्ण करायचा आहे.